खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा होता कट, त्या प्रकरणात मला अडकवण्याचा कट होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा एका मुलाखतीत मोठा आरोप. बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन तर कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते. सुरेश धस यांचा कराडवर आणखी एक आरोप. बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर तिघांना नाशिकच्या जेलमध्ये हलवलं. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई याला पाठवण्यात आल्याची माहिती. कळंबमधील मनीष व बिडवे हत्या प्रकरणात संतोष देशमुखांचे बंधू कळंब पोलिसांची भेट घेणार. धाराशिवमधल्या कळंब शहरातील मनीष व बिडवे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. रामेश्वर भोसलेला कळंब इथं पोलिसांनी केली अटक. अभिनेते सयाजी शिंदेंनी मसाजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबाची भेट. कुटुंबाची काळजी होती म्हणून भेट घेतली, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईतील 93 सालच्या साखळी स्फोटात टाळा कोर्टाचा मोठा निर्णय. मेमन कुटुंबाच्या 14 स्थावर मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश. राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. बीड, जालना, कराडसह अनेक ठिकाणी झालेल्या पावसानं गव्हासह अनेक पिकांचं मोठं नुकसान. उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने 18 डॉक्टरांना बोगस ठरवत दाखल केले गुन्हे. बोगस डॉक्टर असल्याचं म्हणत कारवाई तर कागदपत्र न तपासता कारवाई करण्यात आल्यानं डॉक्टरांनी केला विरोध. नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या विमानसेवेला सुरुवात. 31 मार्च मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांकरता कनेक्टिंग विमानसेवा सुरू. नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण. राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 6% वाढ. घर खरेदी करणाऱ्यांना बसणार फटका.